भाजपा और युवा स्वाभिमान पार्टी की ओर से इस वर्ष का दही हांडी कार्यक्रम ऑपरेशन सिंदूर को समर्पित किया जाएगा। 17 अगस्त को नवाथी चौक पर भव्य विदर्भ स्तरीय दही हांडी प्रतियोगिता का आयोजन किया जाएगा। प्रतियोगिता में प्रथम स्थान प्राप्त करने वाले गोविंदा पथक को 5 लाख रुपए, द्वितीय स्थान को 3 लाख रुपए और तृतीय स्थान को 2 लाख रुपए का पुरस्कार प्रदान किया जाएगा। इसके साथ ही सोलो डांस और ग्रुप डांस प्रतियोगिताओं का भी आयोजन होगा। इस भव्य कार्यक्रम में कई प्रसिद्ध फिल्मी कलाकारों की उपस्थिति रहने वाली है। आयोजन की जानकारी युवा स्वाभिमान पार्टी के पदाधिकारियों ने आयोजित पत्रकार परिषद में दी। इस समय उन्होंने क्या कहा, देखिए ये खबर। या भव्य दिव्य विदर्भ स्तरीय दहीहंडी स्पर्धेमध्ये सिने कलावंत रणदीप हुड्डा, त्यानंतर तमन्ना भाटिया, मराठी कलावंत सिद्धार्थ जाधव, तसेच या ठिकाणी आदित्य राय कपूर, सिद्धार्थ जाधव, तमन्ना भाटिया, पुष्पा फे, माझे मोहिते असे सिने कलावंत देखील या ठिकाणी उपस्थिती राहणार आहे। तसंच या भव्य दिव्य दहीहंडीचं मुख्य आकर्षण म्हणजे या ठिकाणी प्रथम पारितोषिक रुपये 5 लाखाचं या ठिकाणी प्रथम पारितोषिक त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। 3 लाख रुपयांचं द्वितीय पारितोषिक, तसंच तृतीय पारितोषिक हे 2 लाख रुपयांचं व सहभागी होणाऱ्या प्रत्येक चमूंना या ठिकाणी 11,000 रुपयाचं प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात येणार आहे। तसंच सोलो डान्स स्पर्धा, ग्रुप डान्स स्पर्धा देखील या ठिकाणी होणार आहेत आणि विदर्भातील ही एकमेव दहीहंडी अशी आहे की ज्या ठिकाणी केवळ अमरावतीमध्येच ही दहीहंडी या ठिकाणी आयोजित होते आणि 5 लाख रुपयाचं या ठिकाणी भव्य दिव्य बक्षीस या ठिकाणी देण्यात येतं आणि पूर्णतः या ठिकाणी येणाऱ्या चमूची काळजी घेतली जाते, खेळाडूंची काळजी घेतली जाते। त्या संदर्भात त्या ठिकाणी आम्ही रुग्णवाहिका असेल, त्यांची जेवणाची व्यवस्था आहे, राहण्याची व्यवस्था, या ठिकाणी संपूर्ण व्यवस्था ही आयोजक युवा स्वाभिमान पार्टी व भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आलेली आहे। नमस्कार। भारतीय जनता पार्टी व युवा स्वाभिमान पार्टीद्वारा आयोजित येत्या रविवारी 17 ऑगस्ट 2025 रोजी नवाथे चौक अमरावती या ठिकाणी सकाळी 10 वाजतापासून विदर्भस्तरीय भव्य दहीहंडी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आमदार रवीजी राणा आणि माजी खासदार नवनीतजी राणा यांच्या संकल्पनेतून साकारत असलेली ही दहीहंडी, यावेळेसची ही दहीहंडी ऑपरेशन सिंदूरला समर्पित आम्ही करतोय। 22 एप्रिल 2025 रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतातील पहलगाम या ठिकाणी येऊन भ्याड हल्ला केला आणि त्या भ्याड हल्ल्याचा सगळेलोट करताना या स्वतंत्र भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि भारतीय सैन्याला सलाम आणि त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्या ठिकाणी दहशतवादी अड्डे या ठिकाणी उडवले। हे आमच्यासाठी गर्व आणि अभिमानाची बाब आहे आणि या गर्व आणि अभिमानाची बाब आपल्या भारतीय महिलांचं या ठिकाणी कुंकू पुसलं गेलं त्या ऑपरेशन सिंदूरला समर्पित आम्ही यावर्षीची दहीहंडी या ठिकाणी करतोय। या दहीहंडीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, या दहीहंडीला महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, डॉक्टर अनिलजी बोंडे साहेब, अमरावती जिल्ह्याचे सर्वस्वी आमदार राजेशजी वानखडे, प्रतापदादा अडसळ, प्रवीणजी तायडे, उमेशजी यावलकर, केवलरामजी काळे, स्वतः आमदार रवीजी राणा, माजी खासदार नवनीतजी राणा, भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, युवा स्वाभिमान पार्टीचे सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं हजारो कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे आणि युवा स्वाभिमान पार्टीचे याकरता या ठिकाणी लागलेले आहेत। या दहीहंडीमध्ये सोबतच या ठिकाणी भरपूर आकर्षण म्हणून सिने कलावंत अर्जुन कपूर, सिने कलावंत